वचन ही है जो हमें संभालता है, वचन ही है जो हमें हमारे जरूरतों को पूरा करता है, वचन ही है जो हमें सुरक्षा प्रदान करता है। मतलब वचन के सिवा कुछ नहीं है, क्योंकि वचन ही परमेश्वर है। यूहन्ना 1:1 है ना। तो वचन आहे, जे काही घडलं ते वचनानेच घडलं, ते वचनच देहधारी होऊन येशू ख्रिस्ताच्या रूपाने आमच्यामध्ये आलं आणि तेच वचन देव आणि तो देव वचन आहे। म्हणून जर वचन आम्हाला, वचनाची जर आवड नाही, वचनाचं जर ज्ञान नाही, जर वचन आम्ही वाचलं नाही, तर खूप साऱ्या गोष्टी देवाच्या ज्या आहेत त्या आम्हाला कळणार नाही। आणि मग शैतान काय आहे, जसा मौका मिळेल तसा आम्हाला काय करणार, फिरवत राहणार। हालेलुया। शैतान चाहता कि परमेश्वर के लोग, जो यीशु मसीह पर विश्वास करने वाले लोग हैं, वो कभी भी परमेश्वर के वचन को कभी भी ना पढ़े, उनसे दूर रहे। एकदा एका श्रीमंत घराण्याने, परिवाराने, पास्टर त्यांच्या परिवाराला जेवायला बोलवलं। श्रीमंत घराणं, करोडपतीचं घराणं, म्हणजे त्यांच्या घरात सोन्या चांदीचे भांडे किंवा अशा काही वस्तू असतील असं घराणं। त्यांनी पास्टरला घरी जेवायला बोलवलं। खूप सुंदर असं भोजन, कारण खूप आदर सन्मान त्या पास्टरचा, त्या सेवकाचा ते लोक करायचे। उत्तमातलं उत्तम भोजन त्या परिवाराने त्या पास्टरसाठी केलं। पास्टर खूप छान संगती त्यांची झाली, प्रार्थना आराधना घरापुरती छोटी, सगळे टेबलवर बसले जेवायला। खूप सुंदर जेवण झालं, टाटा बाय बाय झालं। पास्टर आपल्या घरी, थोड्या वेळाने त्या घरातली जी लेडीज होती, जी ती आपलं सगळे भांडे वगैरे आवरत होती सगळं, तर ते सगळं आवरत असताना तिला दिसलं की तिच्या भांड्यातून एक चांदीचा चमचा गायब आहे। चम्मच जो आहे तो चांदीचा काय झाला, गायब झाला। तिने खूप बघितलं टेबलवर, इकडे तिकडे कुठे पडलाय का, किचन मध्ये सगळीकडे, पण जो जेवणासाठी जेवायला पास्टरच्या ताटात जो चम्मच चांदीचा दिला होता, तो एक चम्मच गायब झाला। थोड्या वेळ तर त्यांनी पाहिलं, पण तो चम्मच कुठेही नाही मिळाला। मग नवऱ्याला बोलली की चम्मच सापडत नाही चांदीचा, नेमकं कुठे गेला असेल चम्मच। आता पास्टर शिवाय तर कोणच नव्हतं। मग थोडं संशयाने घर केलं की पास्टरने तर नाही नेला आपला चांदीचा चम्मच। नवरा म्हटलं नाही का, असं थोडी पास्टर चोरी करतील का। हो म्हणे, मला पण नाही वाटत नाही, पण आता जेवणाच्या ताटावर आपण दिलाय, टेबलवर दिलाय आणि ते गेल्यावरच नाहीये तर काय समजायचं। थोडं एक दिवस गेला, 2 दिवस गेला, हळूहळू संशय त्यांच्या मनात वाढत चालला पास्टरांबद्दल। मग नवऱ्याला वाटायला लागलं की कदाचित पास्टरने नेला असेल, आवडला असेल, किंवा चांदीचा बाबा किमती असेल म्हणून। संडे आला, संडे चर्च मध्ये, मागच्या संडेला ज्या आनंदाने ते चर्चला आले होते, तो आनंद आता ह्या संडेला त्यांच्या मनात नाहीये, चेहऱ्यावर नाहीये। फरक पडला, दिसायला लागला। आता त्या बेचैन आहेत, मनामध्ये शांती नाहीये। पास्टरचा प्रचार सारा खोटाला वाटायला लागला, कारण ते पास्टरला आता त्या नजरेने पाहायला लागले। एवढा छान पास्टर प्रचार करतात आणि नेमकं त्यांनी आमचा चम्मच चोरी केलाय। पूर्ण तोपर्यंत एका हप्त्यात कन्फर्म त्यांनी स्वतःला ठरवून टाकलं की आमचा चम्मच कुणी चोरी केलाय, पास्टरने चोरी केला। कसं तरी येडवाकडं चर्च केलं, घरी आले, डोक्यामध्ये ते किडे तसेच। एवढं शैतानाने घर केलं त्यांच्या मनात, एवढ्या गोष्टी निगेटिव्ह झाले ते पास्टर बद्दल, की पास्टरने असं नव्हतं करायला पाहिजे। आधी काय होता, फक्त संशय, आता त्यांनी स्वतः ठरवून टाकलं की पास्टर चोर आहे, पास्टरने असं नव्हतं करायला पाहिजे। आता आपल्याला हे चर्च नको, आता आपण चर्च काय करू, सोडून देऊ, आता आपण बदललेलं बरं, आता मन नाही लागणार, पास्टर आपला चोर आहे।
पास्टरने आपला चांदीचा चम्मच चोरला. कुठून तरी नवऱ्याच्या डोक्यात एक गोष्ट आली, तर आपण चर्च सोडण्याआधी, कोणताही निर्णय घेण्याआधी, त्या संडेच्या आधी पास्टरला अजून एकदा जेवायला बोलू आणि आता सोन्याचे चम्मच वगैरे देऊ, ठेवू, काय काय एकदा बोलू म्हणे जेवायला. मग ठरलं त्यांचं. पास्टरला फोन केला, पास्टर आमची इच्छा आहे का तुम्ही पुन्हा एकदा जेवायला या, प्रार्थना करा. त्यांनी खूप पास्टरला काय सांगितलं दिसू दिलं नाही. पास्टर नेहमीप्रमाणे आपले लोक चांगले आदर करतात, सन्मान करतात. त्या हिशोबाने पास्टर पुन्हा जेवायला गेले. टेबल वगैरे सजला, छान जेवण बनवलं पहिल्यासारखं. कंजूसी जेवायला बिलकुल काही केली नाही, जसं होतं तसंच त्यांनी केलं सगळं. तर जेवण वगैरे झालं, पास्टरांचं प्रार्थना वगैरे केली. आता पास्टर निघणार, तर म्हणे पास्टर साहेब, मागच्या वेळेस तुम्ही जेवायला आले होते तेव्हा ना तिथून आमचा एक चांदीचा चम्मच गेला म्हणे, हरवलाय, तुम्ही नेला का वगैरे डायरेक्ट बोलले. पास्टर म्हणे अच्छा, तो चांदीचा चम्मच का? हा म्हणे मला माहिती आहे. बर, ते तुमच्या टेबलवर सिस्टर तुमचं बायबल आहे ना चेन लावलेलं, त्या बायबल मध्ये म्हणे मी तो चम्मच ठेवला. मला हे पाहायचं होतं की या बायबलची चेन कधी खुलते आणि तुम्ही बायबल किती वाचता. आता कळलं म्हणे की तुम्ही त्या बायबलला हातच लावले. शर्मिंदा झाले ते लोक, माफी मागायला लागले. प्रियांनो, असं गलतफहमी कधी अशी असते. गलतफहमीचा विषय सोडून द्या, पण विषय हा आहे की तुम्ही त्या बायबलला हातच लावत नाहीत. देवाचं वचन ठेवून दिलेलं असतं झाकून, त्याच्यात नेमकं काय ठेवलंय काय कधी असं होत नाही. म्हणून देवाचं वचनच महत्वाचं आहे. पास्टरला फक्त हे पाहायचं होतं की माझ्या मंडळीतले लोक देवाच्या वचनाला किती स्थान देतात, किती देवाचं वचन वाचतात. पण त्यांनी ते वचन न खोलता, वचन न वाचता, बायबलला हात न लावता त्यांनी त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार केला, शैतानाने घर केलं आणि ते पास्टरच्या विरोधात निगेटिव्ह झाले. इथपर्यंत त्यांचं डोकं खराब झालं की आता आपण काय करू, चर्च सोडून देऊ. म्हणजे इथपर्यंत शैतान काम करतो जर तुम्ही देवाचं वचन वाचलं नाही तर. पण तेच जर देवाचं वचन तुम्ही खोललं असतं, त्यारे इच्छा चम्मच कसा काय आला, पास्टरने ठेवला तर काय, देवाचं वचनही वाचलं असतं, मनातही काही आलं नसतं आणि देव तिच्या सोबत आणखी काही खूप काही गोष्टी बोलला असता. म्हणून प्रियानं देवाचं वचन हेच आपल्याला बोलतं. देवाच्या वचनावर फोकस करा, देवाच्या वचनाला महत्व द्या, देवाच्या वचनाला उंच करा. मी मागे बोललो होतो, तुम्ही देवाच्या वचनाला उंच कराल तर देव बाप तुम्हाला उंच करेल. हालेलुया. कुणाही मनुष्याला उंच करण्यापेक्षा, कुणाही मनुष्याची वाहवा करण्यापेक्षा, कुणाही मनुष्याला तुमचा हिरोईन बनवण्यापेक्षा देवाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हिरोईन बनवा आणि देवाची प्रचिती पहा, तो किती महान, किती अद्भुत आणि किती आम्हाला आशीर्वाद देणारा, आमची काळजी घेणारा देव आहे. हा विश्वास आमच्या हृदयातून आमच्या देवाचा प्रती असला पाहिजे. विश्वासाने आम्ही देवाच्या जवळ गेलो पाहिजे की तो आहे, तो जिवंत आहे. जिथे मी त्याच्या नावाने त्याला आवाज देईन, मी त्याला पुकारीन, तो तिथे उपस्थित राहणारा माझा देव आहे. माझा देव कुठल्याही मूर्तीत, फोटोत किंवा कुणी मनुष्यानं घडवलेल्या वस्तूमध्ये राहत नाही. तर जिथे दोघे किंवा तिघे येशूच्या नावात उपस्थित किंवा जमा असतात, तिथे तो उपस्थित राहणारा देव आहे. हालेलुया. म्हणून प्रियानं आमचा फोकस हा देवावर असला पाहिजे. आमचा हिरो, आम्हाला जे काही कोणाला आयडल बनवायचंय, ज्या कोणाचा फॅन जर तुम्हाला व्हायचंय तर आमच्या देवाचं म्हणजे जिवंत देव येशू ख्रिस्त, त्याचे फॅन व्हा, त्याला आयडल बनवा, त्याला तुमचा हिरो बनवा. बाकी तो तुमचा हिरो तुमची सगळ्या परिस्थितीला हँडल करणारा देव आहे. हालेलुया.